येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापुरात मुका प्रचार, उमेदवारांच्या शेकडो रिक्षा इंद्रभुवनात. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगानं आजवर जसा घोळात घोळ घातलाय त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सोलापूर महानगरपालिका प्रशासन देखील भावी नगरसेवकांना त्रास देणं सुरूच ठेवलंय. सोलापूर महापालिका प्रशासनानं देखील भावी नगरसेवकांना त्रास देणं सुरूच ठेवलंय. अगोदर NOC मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गेल्या आठवड्यात दमछाक झाली. आता उमेदवारी फिक्स झाली. मात्र महापालिकेकडून प्रचाराची ऑडिओ क्लिप आणि रिक्षा परवाने देण्यास प्रचंड विलंब लावला जातोय. त्यामुळे एक खिडकी योजनेचा बोजवारा उडालाय. यामध्ये सुसूत्रता नाही. पाणी सुद्धा पिलं नाही आम्ही सकाळ धरून. 11 वाजता आले नाही गाडी घेऊन. पोरं हलव आले रिक्षावाले ते. हो साहेब 2 तास झालं हो आता. पाणी म्हणून उमेदवारांच्या डिजिटल छबी आणि स्पीकर लावलेल्या शेकडो रिक्षा महापालिकेच्या इंद्रभुवन आवारात सकाळपासून सायंकाळपर्यंत उभ्या होत्या. त्यामुळे शहरातील सर्वच प्रभागात सध्या मुका प्रचार सुरू आहे. RTO कडून रिक्षाची कागदपत्र चेक करणं, त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून रिक्षाचा परवाना घेणं, माध्यम कक्षाकडून ऑडिओ क्लिप सर्टिफाय करून घेणं, पोलिसांकडून स्पीकरचा परवाना घेणं, अशा सर्व बाबी तपासणीची प्रक्रिया किचकट असल्यानं प्रचाराला अवघे 7च दिवस शिल्लक राहिले तरीही अवघ्या 15-20 रिक्षांनाच सोमवारी दुपारपर्यंत प्रचाराचे परवाने देण्यात आले होते. महापालिकेत रिक्षांची प्रचंड गर्दी झाली तरी उशिरा आलेल्या रिक्षांना नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर पार्किंग करण्यास सांगण्यात आलं. एकूणच इंद्रभुवन इमारतीसमोर सोमवारी निवडणुकीच्या मैदानात 564 उमेदवारांचं एकत्रित दर्शन रिक्षा परवान्याच्या माध्यमातून पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत होते. महापालिकेत सत्ता आल्यानंतर तिथेही संधी मिळू शकते याचा विचार बंडखोरांनी करावा. वर्षानुवर्ष पक्षासाठी कार्य केलेल्या कार्यकर्त्यांवर बंडखोरी केली म्हणून कारवाई करावी याचं वाईट वाटतं. पण पक्षशिस्तीसाठी 24 तासात बंडखोरी मागे न घेतल्यास कारवाई करावी लागेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे सोलापुरात स्पष्ट वक्तव्य. एक दिवस वाट बघणार जरी कोणी अशा प्रकारे बंडखोरी केली असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं हे पार्टी म्हणून मला हे करावं लागेल. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश निवडणूक आयोगाच्या EVM मशीन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर विमानतळावर घेतली भेट. यावेळी त्यांनी सोलापुरात चाललेल्या भाजपमधील घटनांबाबत व्यक्त केली नाराजी. आमदार सुभाष देशमुख हे प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमाला नव्हते उपस्थित. महापालिका निवडणुकीच्या मैदानात असलेल्या उमेदवारांना 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता जाहीर प्रचार बंद करावा लागणार. नगरपालिका निवडणुकीपेक्षा महानगरपालिकेला वेगळा नियम. कमळ हाच आपला उमेदवार समजून प्रत्येकानं कमळालाच मतदान करावं. या दृष्टीनं सोलापुरातील सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. आमदार देवेंद्र कोठे यांनी केलं आवाहन. Sonal Panchayat Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744-788-8222 and 6399-888222. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सोलापूर महापालिकेच्या मतदानासाठी 15 जानेवारी रोजी वापरल्या जाणाऱ्या 3000 मशीनची प्राथमिक तपासणी झाली पूर्ण. 8 ते 9 जानेवारी दरम्यान मशीन सील बंद केल्या जाणार.
आमदार विजय देशमुख यांनी जामगुंडी मंगल कार्यालयात झालेल्या आजच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात म्हणाले, मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत महापालिकेत आपण घवघवीत यश मिळवू. मतदार जागृत अभियानात सोलापूर महापालिका प्रशासनानं शहरातील विविध भागात फक्त लावले बॅनर. निवडणूक खर्चात काटछाट व्हावी यासाठी मतदार जनजागृतीचे कार्यक्रम घेणे टाळले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह सोलापूर शहरातील देवेंद्र कोठे, विजयकुमार देशमुख या आमदारांच्या उपस्थितीत भाजपनं प्रसिद्ध केला महापालिकेसाठी जाहीरनामा. ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्ष केलं आहे, त्यामुळे तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडीही देतील. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून शिंदेचे आमदार तानाजी सावंत यांनी भाजपच्या आमदारांवर केली टीका. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. बिनविरोध निवडी हा चांगला पायंडा, यामध्ये नियमांचं उल्लंघन होण्यासारखं काय? चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना सवाल. भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात मोठा गट सक्रिय झालाय, भविष्यात मोठा स्फोट होणार. सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीवरून नाना पटोलेंचा गौप्यस्फोट. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ता आणि पैशांच्या बळावर घोडेबाजार होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली भाजपवर टीका. MIM पक्षाची मान्यता रद्द करा, ओवेसींना देशाबाहेर हाकला. नवनीत राणा संतापल्या, म्हणाल्या पाकिस्तानमध्ये जाऊन 10 नाही तर 20 मुलं जन्माला घाला. महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडी, अविनाश जाधवांनी घेतली राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट, पुरावे केले सादर. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. महाराष्ट्रात सेमीकंडक्टर उत्पादनाची मोठी क्षमता, VLSI सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत अध्यक्ष डॉक्टर गुप्ता यांचं प्रतिपादन. मुंबई महापालिकेत महायुतीचा आणि मराठीच महापौर होणार, ठाकरेंनी मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिलंय. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. रशियाकडून भारताची तेल आयात घटल्यानं ट्रम्प म्हणाले, मोदींनी हे मला खुश करण्यासाठी केलंय, त्यांना माहित होतं की मी नाखुश होतो. बांगलादेशची IPL प्रसारणावर बंदी, मुस्तफिजूरला लीग बाहेर केल्यानं निर्णय. T20 विश्वचषकासाठी संघही भारतात पाठवणार नाही.